आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात जनसंवाद सभा घेत आहेत। या जनसंवाद सभेत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पुणे नगर विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर योगेश मस्के आणि महामेट्रोचे आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित आहेत। या जनसंवाद सभेत अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे प्रशासकीय कामकाजासंबंधित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। नागरिकांच्या समस्या ऐकून ऑन द स्पॉट या समस्या सोडवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात येत आहे। यामध्ये सकाळपासून नागरिकांनी गर्दी करून आपल्या समस्या मांडताच चित्र पाहायला मिळत असून संध्याकाळपर्यंत हा जनसंवाद राहणार आहे। नाही, याच्यामध्ये खरं पाहिलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज जनसंवाद, लोकांशी संवाद साधून त्या ठिकाणच्या समस्या त्या समस्या दूर झाल्या पाहिजेत। एक त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये कैलासवासी अण्णासाहेब मगर, कैलासवासी रामकृष्ण मोरे सर यांच्यानंतर खऱ्या अर्थानं या शहराला गती कोणी दिली असेल तर अजितदादांनी। कारण गेली अनेक वर्ष या दादांनी या शहरामध्ये त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पाहिलं हे शहर बाळसं धरत असताना त्या बाळशातनं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे हे शहर आणखीन कसं त्याला बाळकोडी मिळेल, त्या ठिकाणी कसं मोठं होईल, कसं बागडल, ह्या दृष्टिकोनातून त्यांनी अनेक प्रकल्प या शहरामध्ये आणले आणि गेली 7-8 वर्ष त्या ठिकाणी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही बाजूला झालो। पण जर खरं पाहिलं तर गेली 3-3.5 वर्ष प्रशासनावरती त्या ठिकाणी असणारं हे काम, त्यामुळं प्रशासन सर्वसामान्य लोकांना किती भेटत होतं या दृष्टिकोनातून आजची उपस्थिती दिसून येते। कारण लोकांना काम त्या ठिकाणी काय सर्वसामान्यांचं हे काम या ठिकाणी होत नाही। त्यांनी खूप चक्रा मारायच्या, मग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त असो किंवा प्राधिकरणाचे CO असोत किंवा जिल्हाधिकारी असोत किंवा जिल्हा परिषदेचे CO असोत किंवा MIDC कार्यकारी अधिकारी असो किंवा PMPLचे, ह्या सर्व क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना जे जे काही समस्या त्या ठिकाणी सर्वसामान्य हेलपटे मारून त्या ठिकाणी थकले आणि म्हणून कालांतराने गेली 4-5 महिने जे पाऊस पडतोय त्या पावसाच्या याच्यातनं पाहिलं तर नदी, नाले, ओढे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वाहतात, रस्ते त्या ठिकाणी मोठे खड्डे झालेले आहेत आणि ह्या सर्व गोष्टी असताना सुद्धा आरोग्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे। ह्या बारीक सारीक गोष्टी फक्त सर्वसामान्यांना पाहिजे असतात। ते काय म्हणत नाही की आमचं घर बांधून द्या म्हणून। आपण पाहतो, रोज बातम्या पाहतो, ही पुरात वाहून गेलं, याच्यात वाहून गेलं, हे सगळं आहे। पण या शहरामध्ये त्या ठिकाणी पाहिलं तर या परिसरामध्ये प्रशासन असल्यामुळं सर्वसामान्यांची कामं होत नाही। म्हणून दादांच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की सर्वसामान्य लोकांना भेटायचं त्या ठिकाणी काम करा आणि ते काम झालं पाहिजे। आज निर्णय त्या ठिकाणी सर्वसामान्य सुद्धा खुश आहेत की आमचा निर्णय जागेवरती सोडला जातो। दादा हे उपमुख्यमंत्री देखील आहे, परंतु आपल्या शहराची ओळख जी आहे ती उद्योगनगरी म्हणून आहे। मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग देखील शहरामध्ये आहे, ते देखील अतिशय महत्त्वाचं आहे। दादांच्या मार्फत ते उद्योगांची जी समस्या पण सुटल्या जातील असं नाही। आता तसं जर पाहिलं तर कामगारांची नगरी आहे आणि या कामगारांच्या नगरीमध्ये अनेक समस्या आहेत। रस्ते कमी पडतात, वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। त्यामुळे ती गरज त्या ठिकाणी ओळखून आयुक्तांना आणि या राज्याच्या प्रमुखांना त्या ठिकाणी मुख्य सचिवांना घेऊन हे काम त्या ठिकाणी त्वरित झालं पाहिजे, हे भाग त्या ठिकाणी दादा लक्ष देतात आणि सर्वसामान्यांची त्या ठिकाणी जी अडचण होते ती कुठेतरी दूर व्हावी, त्या दृष्टीने दादांचा जनसंवाद सुरू आहे। आगामी काळात निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला त्याचा फायदा होईल असं वाटतं? 100%। कारण दादांच्यावरती विश्वास या नागरिकांचा आहे, शहरातल्या अधिकाऱ्यांचा आहे, ते जवळून पाहिलेलं आहे। प्रशासन त्या ठिकाणी दादांना जरी समजा काही बोलत नसले पण ते प्रशासन माहिती आहे की अशी माणसं या शहरावरती पाहिजे की जेणेकरून या शहराचा आणखीन चांगल्या प्रकारे विकास होईल। त्या दृष्टिकोनातून दादांच्यावरती विश्वास ठेवतील अशी आम्हाला खात्री आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मागच्या हप्त्यामध्ये हडपसर विधानसभेमध्ये अशीच जनसंवाद यात्रा सुरू केली होती आणि आज पिंपरी विधानसभेमध्ये केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासून या पिंपरी चिंचवड शहराचा चेहरा मनोरा बदलण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालेलं आहे। अनेक वर्ष या ठिकाणी काम करत असताना शहरातील प्रत्येक नागरिकांची जी पण समस्या असेल आणि ती दादांपर्यंत जर गेली तर ती 100% सोडवली जाते आणि त्याच पद्धतीनं आपण जर आज पाहिलं असेल की या भागामध्ये पिंपरी विधानसभेमध्ये हा जनसमुदाय जो लोटलेला आहे, ज्या ज्या लोकांची जी महापालिकेची कामं असेल किंवा राज्य लेवलची कामं असेल तर या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी आहे किंवा शासनाचे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत। लगेच दादांना समस्या सांगितल्यानंतर त्याचं निवारण करण्याचं काम दादांच्या माध्यमातून होणार आहे आणि याचा फायदा ज्या पद्धतीने लोकांना होणार आहे त्याच पद्धतीनं आगामी काळातील निवडणुका ज्या लागतील
त्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला देखील त्याचा फायदा होतो.